Welcome dear friends. In this video we will learn some information about the framing WH questions. WH question means which questions are framed by using WH words or interrogative pronouns. ज्या प्रश्नांची सुरुवात आपण WH वर्डनी करतो किंवा इंटरोगेटिव्ह प्रोनाउननी करतो त्यांना आपण WH क्वेश्चन असतात. These questions are used for to ask information. We get some particular information. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पर्टिक्युलर द्यावीच लागतात किंवा या प्रश्नांना उत्तरं असतात त्यांना आपण WH क्वेश्चन्स असं म्हणतो. द आन्सर्स आर गिवन इन अ पर्टिक्युलर वर्ड्स. याचे आन्सर्स येस किंवा नो असत नाहीत. ऑल WH क्वेश्चन्स बिगिन्स विथ इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स अँड दोज इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आर व्हॉट, वेन, वेअर, हू, whom, which, whose, why and how. हा एकच शब्द असा आहे की ज्याची सुरुवात WH ने होत नाही बट इट इज इन द लिस्ट ऑफ WH वर्ड्स. नाउ लुक ॲट दीज सेंटेन्सेस. ह्या क्वेश्चन्सकडे पहा. सो वी विल अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ द क्वेश्चन्स. वाय डिड सी क्रॉस द स्ट्रीट? व्हॉट वॉज मायाज फर्स्ट रिॲक्शन? हाऊ डू आय डू इट? या 3 क्वेश्चन्सकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याचं स्ट्रक्चर विशिष्ट आहे. तिन्ही क्वेश्चन्समध्ये वाय, व्हॉट आणि हाऊ हे WH वर्ड्स आलेले आहेत. त्याच्यानंतर डीड, वॉज, डू हे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. ऑक्झिलरीमध्ये टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असू शकतं किंवा टू डूचं किंवा टू हॅवचं असू शकतं. त्यानंतर सी, माया आणि आय हे सब्जेक्ट आलेले आहेत. म्हणजे आपण त्याला प्रोनाऊन म्हणू किंवा नाऊन म्हणू, तो सब्जेक्ट म्हणून आलेला असतो. त्याच्यानंतरचा शब्द पहा. त्याच्यानंतर आलेले मेन वर्ब म्हणजे क्रॉस आहे. ते वर्डमध्ये डू आहे. म्हणजे याचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर देर आर 4 बेसिक थिंग्स इन फ्रेमिंग क्वेश्चन्स. द फर्स्ट थिंग दॅट इज WH वर्ड, सेकंड ऑक्झिलरी वर्ब, थर्ड सब्जेक्ट अँड फोर्थ मेन वर्ब. असं स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरने आपल्याला क्वेश्चन्स तयार करता येतात. फर्स्ट WH वर्ड दॅट इज व्हॉट. वेन वी आस्क एनी क्वेश्चन्स बिगिन्स विथ व्हॉट. द एक्सपेक्टेड आन्सर इज ऑब्जेक्ट, आयडिया ऑर अन ॲक्शन. इन्फॉर्मेशन विचारण्यासाठी किंवा स्पेसिफिक थिंग विचारण्यासाठी करत असतो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जो क्वेश्चन्स आपल्या सुरुवातीपासून विचारलेला आहे, व्हॉट्स युअर फ्रेंड्स नेम और व्हॉट्स युअर नेम, व्हॉट डिड यू से, व्हॉट आर यू डुईंग. म्हणजे ॲक्शनबद्दल असेल तर व्हॉट आर यू डुईंग. आस्किंग इन्फॉर्मेशन और कन्फर्मेशन. कधी कधी काही रिपिटेशन पण या क्वेश्चन्समध्ये असतं जी इन्फॉर्मेशन कन्फर्म केली जाते. व्हॉट, आय कांट हिअर यू. व्हॉट, युअर फादर इज अ डॉक्टर. म्हणजे एखादं वाक्य ऐकलेलं आहे आणि ते वाक्य ऐकल्यानंतर ते कन्फर्म करण्यासाठी, रिपीट करण्यासाठी व्हॉट हा एकच क्वेश्चन विचारला जातो आणि त्याच्यानंतर राहिलेलं वाक्य विचारलं जातं. वेन, आस्किंग फॉर अ स्पेसिफिक टाईम ऑर पर्टिक्युलर इव्हेंट. वेन डिड यू कम होम मीन्स पर्टिक्युलर टाईम. वेन इज युअर एक्झाम, पर्टिक्युलर इव्हेंट. वेन विल यू गिव्ह माय बुक, ऑल्सो द पर्टिक्युलर टाईम. म्हणजे विशिष्ट टाईम किंवा विशिष्ट घटना कधी घडलेली आहे हे सांगण्यासाठी किंवा विचारण्यासाठी वी यूज द क्वेश्चन बिगिन्स विथ वेन. वेअर, आस्किंग फॉर अ प्लेस और पोजिशन. वेअर इज द सुपरमार्केट, दिस इज अ प्लेस. वेअर डू यू लिव्ह, द स्पेसिफिक प्लेस. वेअर इज माय मोबाईल, युअर मोबाईल्स पोजिशन मे बी चेंज एव्हरी डे. आत्ता या वेळेला तो कुठे आहे असं विचारायचं असेल तर वी आर आस्किंग अबाउट द पोजिशन. वेअर इज माय मोबाईल. वेअर इज माय सीट नंबर. Imagine you are going for examinations and there is examination and you are finding your seat number and you can't find your seat number. So at that time you can ask, where is my seat number? The position, your place. Which, asking for a particular thing or animal. म्हणजे whichने जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तर जनरली इट इज यूज फॉर द चॉईस. विच कलर डू यू वॉन्ट मीन्स देर आर मेनी कलर्स आर देअर अँड विच कलर डू यू वॉन्ट. विच सब्जेक्ट डू यू लाईक means there are different subjects to study but we like few subjects or some subjects. Which teacher do you like most means you like all teachers but which teacher do you like most. In these questions the focus is on the choice. Who, asking for a name of person. म्हणजे सब्जेक्टमध्ये जर नाव विचारायचं असेल सब्जेक्ट प्लेसमध्ये तर आपण हूने क्वेश्चन विचारतो आणि ऑब्जेक्ट प्लेसमध्ये क्वेश्चन विचारायचं असेल तर whomने विचारला जातो. Who opened the gate, who is your father, who are they. So we ask the questions begins with who, getting the name of person, whom. Asking for a person पण ऑब्जेक्टिव्ह प्लेसमध्ये, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये जर एखादं नाव असेल तर ते विचारलं जातं.
whom will I make my partner for new project? Or whom did you see? Whose, asking for ownership or possession. Possessive case म्हणूया थोडक्यात याला. Whose are those keys? Because keys are there and the owner is not there. So the whose keys are we don't know, so we can ask whose keys are there. Whose turn is it? म्हणजे नंतरचा नंबर कोणाचा आहे हे माहीत नसेल तर whose turn is it? Whose child is making noise? Whose phone is ringing? Phone is ringing in a lecture or phone is ringing in any program. So we asked whose phone is ringing. So we don't know the owner of that phone or whose phone is ringing. Why? Asking for a reason. Why did you say that? Why is she always late in the office? Why are you talking loudly? So generally we ask these questions for getting the reasons. Why आणि why don't असे दोन क्वेश्चन्स पाहिलं आपण. म्हणजे सगळ्या प्रश्नांचं निगेटिव्ह क्वेश्चन्स तयार होतात, पण वाय डोंट असा क्वेश्चन हा बऱ्याच वेळेला विचारला जातो. इट इज मेकिंग फॉर सजेशन्स. वाय डोंट यू हेल्प हर? वाय डोंट यू टेक ॲडमिशन फॉर न्यू कोर्स? वाय डोंट यू स्टडी इन दिस पिरियड? वाय डोंट यू इन्व्हेस्ट मनी? So these are some questions begins with why don't, and the purpose or intention or the objective or the aim of this question is to make suggestions. How? Asking for a manner, asking for a method, or asking for a condition, or asking for a quality. या चार गोष्टीसाठी हाऊ मेनी क्वेश्चन विचारला जातो. How is the health of your father? Means we are asking the condition, the situation. How does this work? Means manner, we are asking about the method or manner. How does this work? How was your exam? So we are asking about the quality. It was very tough, it was very easy, or how was your exam? How was the final match? So we can describe in a different way. So when we ask any questions, we begins with how. The focus is on manner, method, conditions or quality. How पासून काही क्वेश्चन्स वेगळे तयार होतात. म्हणजे हाऊ नंतर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब वापरलं. म्हणजे हाऊ फार असेल, हाऊ लॉंग असेल, हाऊ मच असेल, हाऊ मेनी असेल, म्हणजे हे सगळे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब वापरले जातात हाऊ नंतर. तर ते क्वेश्चन्स वेगळे होतात. हाऊ फार हा जो क्वेश्चन आहे इट इज आस्किंग फॉर फिजिकल डिस्टन्स. म्हणजे दोन ठिकाणांमधलं अंतर विचारायचं असेल तर वी कॅन आस्क हाऊ फार. हाऊ फार इज महाबळेश्वर फ्रॉम सातारा? हाऊ फार इज विलेज फ्रॉम स्टेशन? सो वी आर आस्किंग द टू डिफरंट प्लेसेस अँड इट्स एक्झॅक्ट डिस्टन्स. हाऊ लॉंग? आस्किंग फॉर अ स्पेस ऑर टाइम पिरियड. एखादा कालावधी किती आहे हे विचारायचं असेल तर हाऊ लॉंग. हाऊ लॉंग विल इट टेक? हाऊ लॉंग हॅव यू बीन वेटिंग? म्हणजे किती वेळापासून एखादा माणूस थांबलेला असं विचारायचं असेल तर हाऊ लॉंग हॅव यू बीन वेटिंग? हाऊ लॉंग इज युअर स्टे इन सिंगापूर? किती दिवस तुम्ही तिथं राहिला होतात असं विचारायचं असेल तर हाऊ लॉंग वॉज युअर स्टे इन सिंगापूर? सो दीज आर हाऊ लॉंग क्वेश्चन्स. हाऊ मेनी? काउंटेबल क्वांटिटी जर विचारायची असेल आपल्याला जे मोजता येणार आहे तर आपण हाऊ मेनी क्वेश्चन विचारतो. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव? हाऊ मेनी स्टांझाज आर देयर इन द पोएम? सो वेन वी काउंट समथिंग वी आस्क द क्वेश्चन बिगिन्स विथ हाऊ मेनी. हाऊ मच? अनकाउंटेबल क्वांटिटी. म्हणजे क्वांटिटीचं पण ती काउंट करत नाहीत आपण, अनकाउंटेबल असते, अमाऊंटमध्ये असते ती. प्राइस ऑफ अमाऊंट ऑफ समथिंग. हाऊ मच मनी डू यू हॅव? काउंट द मनी. बट हाऊ मनी इज अनकाउंटेबल. But money is uncountable. That's why we ask how much money do you have? But dollar, pounds, rupees, these are countable. म्हणजे पर्टिक्युलर एखादे म्हणजे करन्सी किती तुमच्याजवळ असं विचारायचं असेल तर आपण हाऊ मेनी विचारतो, पण मनी विचारायचं असेल तर वी ऑलवेज यूज द अनकाउंटेबल. हाऊ मच मिल्क डू यू नीड? हाऊ मच डज इट कॉस्ट? म्हणजे प्राईस विचारायची असेल तर प्राईसची काउंटेबल जरी असली तरी त्याचा क्वेश्चन मात्र हाऊ मचने विचारला जातो. हाऊ मच डज इट कॉस्ट? हाऊ ओल्ड? वेन वी आस्क अबाउट एनीबडीज एज, एनीवन्स एज, वी यूज द वर्ड हाऊ ओल्ड. हाऊ ओल्ड आर यू? हाऊ ओल्ड इज रवी? हाऊ ओल्ड इज युअर फ्रेंड? सो दीज आर सम WH words and the structure of the WH questions. So why we should know the structure of WH questions? याची का गरज असते? एखादा प्रश्न समजण्यासाठी त्याचं उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर माहीत असेल तर वी कॅन अंडरस्टँड एनी स्ट्रक्चर इझिली. इन एनी लॉंगर टेक्स्ट और इन्फॉर्मेटिव्ह टेक्स्ट देर आर सम क्वेश्चन्स आर देअर. असे काही क्वेश्चन्स विचारले जातात ज्या क्वेश्चन्सचं इंटेन्शन असं असतं की रीडरचं इंटेन्शन वाढवायचं. काही एक्झाम्समध्ये आपल्या परीक्षांमध्ये WH क्वेश्चन फ्रेम करायला सांगितला जातो. म्हणजे अंडरलाईन पार्ट त्याचा आन्सर यावं, असा भाग
तो क्वेश्चन तुम्ही तयार करा. आणि अंडरलाईन पार्ट काय आहे, म्हणजे तो प्लेस आहे, मॅनर आहे, मेथड आहे, कंडिशन आहे, प्लेस आहे का थिंग आहे का पर्सन आहे, हे काय आहे हे ठरवून आपण इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन वापरत असतो. सुरुवातीचा WH क्वेश्चन विचारत असतो. सो दीज आर सम WH क्वेश्चन्स. ट्राय टू फ्रेम सम WH क्वेश्चन्स फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन, और वेन वी रीड एनी इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज और एनी टेक्स्ट. तुम्ही एखादा धडा जर वाचला असेल, एखादा लेसन वाचला असेल, तर त्या लेसनवर पण तुम्हाला स्वतःला काही WH क्वेश्चन्स तयार करता येतील. इफ यू फ्रेम द WH क्वेश्चन बाय युअर सेल्फ्स, ॲट द टाइम यू अंडरस्टँड ऑल क्वेश्चन्स. So this is all for framing WH questions. Thank you.